नमस्कार. शेवयांची खीर तर आपण नेहमीच बनवत असतो, परंतु आज मी तुमच्याबरोबर हिरव्यागार ताज्या ताज्या दुधी भोपळ्याची खीर कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे. श्रावणी सोमवाराला गणपतीसाठी नैवेद्य म्हणून ही खीर तुम्ही आवर्जून बनवू शकता. उपवास सोडायला सुद्धा तुम्ही ही खीर आवर्जून बनवून खाऊ शकता. लहान मुलांना ही खीर अतिशय आवडते आणि ही खिरीची एक खासियत अशी आहे की ही खीर गरम जितकी छान लागते त्यापेक्षा दुप्पट ही थंड झाल्यावरही छान लागते. जेवणानंतर जर तुम्हाला गोड खायची सवय असेल तर आवर्जून ही खीर बनवून ठेवा. 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते आणि अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी स्नेहाज किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी इथे मी मीडियम आकाराचा भोपळा घेतला आहे. भोपळा बघून घेताना तो खूप निबार नसावा याची काळजी घ्यायची. अगदीच कोवळा जरी भोपळा असेल तरी सुद्धा तो खिरीसाठी चालू शकतो. आता सर्वात आधी आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं हा भोपळा आपण मोठ्या छिद्र असलेल्या खिसणीने व्यवस्थित खिसून घेणार आहे. भोपळा किसण्याच्या आधी एक गोष्ट करायची, भोपळ्याचा थोडासा साईडचा तुकडा कट करायचा आणि तो खाऊन बघायचा. जर भोपळा कडू नसेल तरच तो वापरायचा. जर भोपळा थोडा जरी कडू लागत असेल तर तो भोपळा आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये. आता इथे मी भोपळ्याची साल काढून घेतली आहे आणि मोठ्या आकाराची मोठी छिद्र असलेली मी खिसणी घेऊन हा भोपळा व्यवस्थित खिसून घेणार आहे. भोपळा जर खूप जास्त कोवळा असेल तर तुम्ही त्याचा पूर्ण बियांचा भाग घेऊ शकता, पण जर भोपळा थोडासा निब्बार असेल तर मग भोपळ्यामध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला वापरायच्या नाहीयेत, त्या आपल्याला व्यवस्थित काढून टाकायच्या. आता इथे मी सर्व भोपळा खिसून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता भोपळा आपण मोठ्या छिद्र असलेल्या खिसणीने खिसलाय, त्यामुळे त्यातनं अजिबात पाणी निघत नाही. भोपळ्याचा खूप असा गाळ झालेला नाहीये. अशाच पद्धतीने आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा. त्यानंतर इथे मी एक कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप व्यवस्थित छान गरम झालं की त्यामध्ये आपण खिसून घेतलेला भोपळा घालून घ्यायचा. आता हा भोपळा आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती एक 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. भोपळा आपण थोडासा दाटसर किसलाय, त्यामुळे त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो. भोपळा व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला तो परतून घेत राहायचा आहे. 3 ते 4 मिनिटात भोपळा व्यवस्थित शिजला जातो. तुम्ही बघू शकता आपला इथे भोपळा व्यवस्थित शिजला आहे. आता या स्टेजला यामध्ये मी गरम करून घेतलेलं साधारण अर्धा लिटर म्हशीचं दूध घालणार आहे. खीर बनवताना शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं, त्यामुळे खिरीला छान असा दाटसरपणा येतो. आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे आणि याला साधारण एक उकळी येऊन देणार आहे. दुधाला छान उकळी यायला लागली की त्यामध्ये मी एक 5 ते 6 चमचे भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घेणार आहे. साबुदाणा घातल्यामुळे खिरीला खूप छान चव येते आणि खीर खाताना तो मध्ये मध्ये जेव्हा साबुदाणा लागतो तेव्हा खीर अजून मस्त लागते. सो आवर्जून तुम्ही साबुदाणा घाला आणि नको असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. साबुदाणा आपल्याला व्यवस्थित शिजवून द्यायचा आहे, त्यामुळे सुरुवातीलाच साबुदाणा घालून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेम वरती मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे. दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. दुधाला व्यवस्थित एक चांगली उकळी आली की त्यामध्ये मी एक छोटी वाटी साखर घालून घेणार आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घालून घेतली की पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान उकळी येऊन द्यायची. आता तुम्ही इथे बघू शकता
जरी आपण म्हशीचं दूध वापरलं असलं तरी थोडीशी खीर पातळ वाटते. तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. त्यामध्ये मी दूध किंवा तुम्ही पाणी घालून ती छान मिक्स करून घ्या. त्याची एकसारखी चांगली पेस्ट बनवून घ्या, स्लरी बनवून घ्या. आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तर या जागी तुम्ही अर्धी वाटी खवा घालू शकता. खवा घातल्याने सुद्धा खीर दाटसर बनते आणि खिरीला चव अप्रतिम येते. दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक पर्याय इथे वापरू शकता. आता यानंतर ही दुधी भोपळ्याची खीर आहे, त्यासाठी थोडासा मी यामध्ये हिरवा कलर घालणार आहे. आम्ही ग्रीन कलरचा फूड कलर घेतला आहे. फूड कलर घालताना तो थोडा थोडा घालायचा आणि आपल्याला खिरीचा कलर कोणता हवा आहे, एक्झॅक्ट कसा हवा आहे त्यानुसार तो कलर ऍडजस्ट करायचा. थोडा थोडा करत मी इथे फूड कलर घातला आहे आणि मस्त अशी दुधी भोपळ्याचा जसा कलर असतो तशी हिरवीगार मस्त खीर बनवून घेतली आहे. यानंतर 2 ते 3 मिनिट खीर व्यवस्थित उकळून द्यायची. खिरीचा दाटसरपणा किंवा घट्टपणा आपल्या आवडीनुसार ऍडजस्ट करायचा. खीर जर तुम्हाला खूप घट्ट झाली आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी पाणी सुद्धा घालू शकता. आता इथे आपली खीर व्यवस्थित उकळली आहे, साबुदाणा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे. या स्टेजला मी कढईचा गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यामध्ये साधारण एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे. वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची, त्यामुळे वेलची पावडरचा वास आणि चव दोन्हीही टिकून राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपली दुधी भोपळ्याची खीर बनून तयार आहे. सर्वात शेवटी यामध्ये मी किसून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालणार आहे. ड्रायफ्रुट्स साठी माझ्याकडे अशा पद्धतीचे एक ग्रेटर आहे, त्यामुळे ड्रायफ्रुट्स अगदी एकदम बारीक कमी कष्टामध्ये खिसले जातात. या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की घ्या, त्याची खूप मदत होते. आता सर्वात शेवटी खिरीवरती मी मस्त किसून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेतले आणि मस्त गरमागरम दुधी भोपळ्याची खीर सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता खिरीला किती सुंदर रंग आलाय. खीर अप्रतिम झालीये आणि ही खीर तुम्ही गरमच काय गार सुद्धा खाऊ शकता. थंड झाल्यावरती जेवणानंतर ही खीर मस्त खायची, त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची खीर बनून रेडी आहे. ही खीर तुम्ही गणपतीमध्ये नैवेद्यासाठी, श्रावणी सोमवाराला नैवेद्यासाठी बनवू शकता. तर तुम्हाला आपली ही आजची दुधी भोपळ्याच्या खीरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांनी आवर्जून ही रेसिपी घरी ट्राय करा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपी सोबत आपल्या स्नेहाज किचन स्टोरीज मध्ये. धन्यवाद.